हा हा काय बरं वाटतं तुम्ही मध्ये मध्ये बोलताना, मला फार बरं वाटतं, कारण अशी प्रेक्षक मी कधीच नाही पाहिली आयुष्यात. पहिल्यांदा मला अशी प्रेक्षक मिळाली. तुम्ही भले 1000 असाल पण लाखांचा जोश आहे तुमच्यात. काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात, काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर हसतात, आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून बाथरूम मध्ये एकटेच उघडे नागडे हसतात. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम करतो, मी दिवस रात्र कार्यक्रम करतो. मी काल पुण्यामध्ये होतो. बस उठायचं नाही, तर स्वप्नात येईन. मी काल पुण्यामध्ये होतो. पुण्यातले प्रेक्षक एवढे सूज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळाला नाही तर मागे येऊन विचारतात, काय बोलला, परत बोल. तुम्ही हुशार प्रेक्षक आहात, माझ्या आल्याबरोबर तुम्ही हसलात म्हणजे तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते, कॉमेडी कळते, विनोद काय असतात तुम्हाला कळते. आता बघूया, एक विनोद मी नेहमी लोकांना सांगतो, पण काही लोकांना कळतं, काहींना नाही कळत. काही लोक मला मागे येऊन विचारतात, तो पहिला विनोद काय होता तो सांगा. आता बघूया तुम्हाला कळतं का. दादा कोंडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले. पहिल्यांदा बायकांच्या पार्टीत गेल्यानंतर दादांनी एका सुंदर बाईला पाहिलं. तिला पाहिल्यानंतर त्यांनी निळू फुलेंना विचारलं. सुंदर बाईला बघून दादा कोंडके निळू फुलेंना म्हणाले, निळू भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना, झुमके, त्याच्या मायला ते कुणी दिलं माहित आहे? मी दिलं, मी. आणि बाईने जी नाकामध्ये नथ घातली, ज्या मायला ती कुणी दिलं माहित आहे? मी दिलं, मी. आणि या बाईने अंगावर कुरी करकरीत साडी नेसली ना, ज्या मायला ती कुणी दिली माहित आहे? मी दिली, मी. दादांचं बोलणं झालं तर निळू फुले म्हणाले, पण दादा, तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जी मुलं आहे